गुन्हा दाखल झाला. एक एक घ्या ना. गुन्हा दाखल नाही झाला, इथे देखील दाखल नाही झाला. तुम्ही जसं म्हटलं की दबाव आहे आणि कुणाला तरी वाचवण्याचं. VSR कंपनी जी आहे त्याचे जे मालक आहेत ते अनेक सत्तेत असणाऱ्या मोठ्या नेत्यांच्या जवळचे आहेत. रोहित सिंग हा जो डायरेक्टर आहे त्याच्या लग्नासाठी महाराष्ट्रातून फार मोठा नेता लग्नाला गेला होता. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सुद्धा त्याच्या लग्नाला तिथे गेले होते. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची एक कुठली ती व्यक्तिगत फायनान्सची कंपनी NBFC, त्या कंपनीने VSR ला तिथे निधी दिला. मध्य प्रदेशची एक वेगळी कंपनी आहे, त्यांनी सुद्धा VSR ला मदत केली आहे. महाराष्ट्रातले अनेक लोक संलग्न आहेत. VSR ला का वाचवण्याचा प्रयत्न होतो हे आम्हाला कळतंय. दुसरं, दादांना म्हणजे ते लेअर जेट नावाचं विमान हे खराब होतं, हे तिथं DGC आता सांगते. मग हे खराब विमान हे अजितदादांना मुद्दामून दिलं गेलं का चुकून दिलं गेलं, असाही प्रश्न आता आम्हाला त्या ठिकाणी पडायला लागलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना कुठंतरी कोणाचा तरी मोठ्या व्यक्तीचा हा हात आहे. आणि FIR हा ऍक्सिडेंटवर होतोय, हा FIR ऍक्सिडेंटवर होतोय. आमचं मत आहे ऍक्सिडेंटवर करा, FIR नाही, इन्व्हेस्टिगेशन. FIR तर झालाच नाही, इन्व्हेस्टिगेशन ऍक्सिडेंटवर होतंय. आमचं मत आहे ऍक्सिडेंटवर पण करा आणि घातपातावर म्हणजे क्रिमिनल अँगल आहे का हे सुद्धा तिथं बघा. पण हे यांच्याकडनं पोलीस प्रशासनाकडनं मान्य केलं जात नाही, म्हणून FIR होत नाही. म्हणजे कोणा ना कोणातरी मोठ्या व्यक्तीचा या मागे हात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. बघा, मला असं कळालेलं आहे की आपण FIR व्हावा हे जे आपलं स्टेटमेंट आहे ते माझं स्टेटमेंट आहे, युगेंद्रचं स्टेटमेंट आहे, इथं असलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचं स्टेटमेंट आहे, लोकांचं स्टेटमेंट आहे. लोकांनी सह्या केल्यात. पण फक्त कदाचित एक बातमी कुठेतरी लागली की याच्या माध्यमातून आम्ही होम मिनिस्टर यांचा राजीनामा मागतोय. असं अजिबात नाही. याच्यातून आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला राजकारण करायचंच नाही. करायचं असलं असतं तर आम्ही करू शकलो असतो. या मागे सगळ्यांनी ज्या सह्या केलेल्या आहेत त्या सह्या कशासाठी आहेत तर आमच्या अजितदादांचा जो नाही तर घातपात त्या ठिकाणी झालाय, नाही तर ऍक्सिडेंट झालेला आहे. आमच्या काकांचा मृत्यू त्याच्यामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. आमचे लाडके दादा जे आम्हाला सोडून गेलेले आहेत त्यांच्याबद्दलचा FIR घेण्यात यावा. या स्टेटमेंटवर या सर्व नागरिकांनी, त्यांच्या प्रेमी लोकांनी तिथं सह्या केलेल्या आहेत. आणि इथं बघा, इथं लोक स्वइच्छेने आलेत, सगळे वकील आलेत. वकील तिथं 2 तास आर्ग्यू करत होते की नाही तुम्हाला FIR घ्यावा लागेल. अहो, आम्ही 4 पुस्तकं तिथं वाचलीत आज 2 तासामध्ये, तरी सुद्धा पोलीस काय आमचं FIR घेत नाही. हा कुठेतरी दुर्दैवाने महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्यावर, अजितदादांवर अन्याय त्या ठिकाणी आहे. जर दादा इतके अनेक मोठ्या लोकांचे मित्र होते तर मग त्या मित्रांनी याच्यात लक्ष घालून FIR करायला काय हरकत आहे. मग एवढ्या मोठ्या नेत्याचा FIR होत नसेल तर उद्या जर आम्हाला कोणाला काय झालं तर आमच्याबद्दल काय होणार. उद्या जाऊन जर सामान्य लोकांना काय झालं तर सामान्य लोकांचं काय होणार. अहो, काल एका पुण्यातल्या ठिकाणी एका गावामध्ये कबूतर चोरीला गेली. 160 उरळी कांचनला 160 कबूतर चोरीला गेले, त्याचा FIR झाला. आणि दादांच्या बाबतीत FIR होऊ शकत नाही. अरे कसला न्याय. हा अधिकार आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेला अधिकार आहे. हा आम्हाला तिथं BNSS ऍक्टली त्या ठिकाणी दिलेला अधिकार आहे. आणि मग हे होता सुद्धा जर FIR होत नसेल तर याच्या मागे काळं बेरं नाही का असा प्रश्न आपला निर्माण होणार नाही का.